देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर देवबापाने आपल्याला बनवलं आणि ज्यावेळेस प्रभूने आपल्याला तयार केलं त्यावेळेस त्याने आपल्याला एदेन बागेमध्ये ठेवलं, मानवाला एदेन बागेत ठेवलं. आणि एदेन बागेत दुःख नव्हतं, गरिबी नव्हती, दारिद्र्य नव्हतं, आजार नव्हते, विकार नव्हते, टेन्शन नव्हतं, व्याधी नव्हत्या, काही असं त्रास होईल असं काहीच नव्हतं. म्हणजे देवबापाची इच्छा मानवाला एका चांगल्या कंडिशनमध्ये ठेवण्याची होती. आणि नंतर जसं फळ खाल्लं मधल्या झाडाचं, मग नुसतं असं म्हणू नका की फळ खाल्लं. फळ आलं याचा अर्थ पाप आलं, फळ आलं माणसाकडे याचा अर्थ शाप आले, आजार आले. तो कॅन्सर त्या झाडावर लागलेला होता, रोग त्या झाडाला लटकलेले होते, शाप त्या झाडाला लटकलेले होते, सगळ्या प्रकारच्या व्याधी त्या झाडाला लटकलेल्या होत्या. आणि म्हणून ज्यावेळेस मानवाने ती गोष्ट केली, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध फळ खाल्लं, सगळं पॅकेज माणसामध्ये आलं. आणि मग आपण पुढं पाहतो की परमेश्वर देवबाप तरी मानवाची भेट घेण्याच्या काही योजना करत गेला आणि परमेश्वर माणसाशी भेटत गेला. बरं, आता तुम्हाला ठाऊक आहे की ख्रिस्ताने आपल्यासाठी बलिदान दिलं आणि त्या सगळ्या सत्तेतून, सैतानाच्या जोखडातून आपल्याला बाहेर काढलं. मग आता प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा एक प्रश्न असतो की आम्ही श्रीमंत असायला पाहिजे की आम्ही गरीब असायला पाहिजे. प्रत्येकाला प्रश्न असतो. ज्यावेळेस एखादा व्यक्ती नुसतं म्हणत राहतो की प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, आशीर्वाद देणार आहे, आशीर्वाद देणार आहे, तुमच्याकडं खूप पैसा येणार आहे, खूप पैसा येणार आहे, खूप पैसा येणार आहे. काही सेवक नुसतं पैसा 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 शिकवत जातात. दुसरा सेवक म्हणतो अरे काय चाललंय त्यांचं, पश्चाताप शिकवा, रिपेंट शिकवा, देवाच्या राज्याकडे वळा, असं शिकवलं जातं. मग लगेच वाटतं अरे नको, आपल्याला पैसा नको, आपल्याला पश्चातापाची गरज आहे. मग नंतर पश्चातापाची गरज आहे, मग प्रभूचा स्वीकार केला, मग परत गरिबीत जीवन जगतोय, पण उदरनिर्वाहासाठी पैसे पाहिजेत परत. मग आता परत त्या प्रिचरकडे जातो माणूस, ते जरा फायनान्शियल ब्रेक थ्रूसाठी प्रेयर करा. ह्याच्यात ख्रिस्ती समाज अडकलाय. ऐकताय तुम्ही? मग पैसा पाहिजे की नको, पाहिजे तर किती पाहिजे, नसायलाच पाहिजे का, गरिबीच देवाला आवडते का, की त्याच्या लोकांनी श्रीमंत व्हावं, ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये ख्रिस्ती समाज थोडा भरकटल्यासारखा झाला आहे. मग आज हे वचन आपण ऐकत असताना, काही गोष्टी वचनातून शिकत असताना आपले विचार बदलणार आहेत. किती लोक आमीन म्हणतील? आणि जे वचन सांगतं त्याच्या मी बाहेर जाणार नाही. जे प्रभूच्या योजनेत आहे, जे प्रभूने सांगितलं आहे, जे त्याच्या वचनात लिहिलं आहे, त्याच्यावरतीच आपण मनन करणार आहोत. आमीन, प्रेज लॉर्ड. मला वाटलं आणि ह्याला वाटलं आणि तसं ते नाही. बायबल काय सांगतं याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. मग सुरुवात करूया धनवान लोकांपासून. धनवान लोकांबद्दल पवित्र शास्त्र स्पष्ट रीतीनं काही गोष्टी बोलतं. वास्तविक पाहता श्रीमंत लोक माझ्या देवाला आवडत नाहीत आणि त्याची काय कारणं आहेत ते पण समजून घ्या. सुरुवातीला मी पण थोडं कन्फ्यूज करणार आहे तुम्हाला, थोडा वेळ मला परवानगी द्या त्याच्यासाठी. आमीन. सगळ्यात सुरुवातीची गोष्ट मत्तय याचा 19वा अध्याय आणि 24वा वचन. मत्तय 19 आणि 24 आपल्याला सगळ्यांना माहीत असणारं तोंडपाठ वचन आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आणखीन एक वचन वाचू, मार्क 10वा अध्याय 23 वचन. नंतर दोन्ही वचनावर एकत्र आपण लक्ष देऊया. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. आणि मग पुढे प्रभू बोलत गेला, म्हणजे देवाच्या राज्यामध्ये श्रीमंत लोक जाणार नाहीत. आणि जर त्यांचं जाण्याचा विचार केला तर सुईच्या नाकातून दोरा लवकर जात नाही. म्हातारी माणसं कधी इकडून जातो, कधी तिकडून जातो, दोरा आहे ना, तिथून त्या बरोबर सुईच्या नाकातून. डोळे चांगले पाहिजेत, नाही जमत. मोठ्या माणसांना नाही जमत, कितीतरी वेळा आहे ना, त्याच्यातून दोरा लवकर जात नाही. प्रभू म्हणतो नाकातून उंट जाईल सुईच्या. उंट किती मोठा असतो? लहान असतो का मोठा असतो? ॲक्च्युली इम्पॉसिबल आहे. सुईच्या नाकातून उंट जाणं कठीण आहे, अशक्य आहे. तसंच धनवानाचा प्रवेश
देवाच्या राज्यात होणे अशक्य आहे. आमेन. तर आता देवबाप असं का सांगतो? प्रत्येक वचनाला प्रभू कुठल्या अँगलने बघत आहे आणि प्रभू असं का एवढं स्पष्ट रीतीनं बोलला, त्याच्याकडं आम्हाला लक्ष द्यायचं आहे. की का असं प्रभू म्हणतो की एका धनवानाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही, कठीण आहे, फार अवघड काम आहे, एक सुईच्या नाकातून एखादा उंट जाऊ शकेल परंतु श्रीमंत जाणार नाही, हे बोलण्यामागची काहीतरी कारणं असली पाहिजेत. बायबलमध्ये ना काही धनवान लोकांची उदाहरणं दिलेली आहेत. पटपट पटपट आपण पाहूया, तुमच्या माहितीचीच असतील. एक धनवान होता, लूक 12वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये, लूक 12, 18 ते 20. तर त्या धनवान व्यक्तीला काय झालं की त्याला खूप उत्पन्न आलं. तो म्हटला, मी जुनी कोठारं मोडून टाकील, नवीन कोठारं बांधील आणि सगळी कोठारं धान्याने भरून टाकील आणि मी माझ्या जीवाला म्हणेल, हे जीवा खा पी मजा कर. श्रीमंत व्यक्तीने ज्यावेळेस त्याच्याकडं संपत्ती आली, धान्य आलं म्हणजे संपत्ती आली, ज्यावेळेस त्याच्याकडं संपत्ती आली, त्या संपत्तीचं तो काय करणार आहे? तर तो त्याच्यातून खाणार आहे, पिणार आहे, मजा करणार आहे. नोहाच्या काळी सुद्धा मत्तई 24वा अध्याय, मत्तई 24 37 ते 42 वचनामध्ये नोहाच्या काळी काय चाललं होतं याविषयी बायबल सांगतं. या ठिकाणी प्रभूचं वचन मत्तई 24 37 ते 42 वचनात बायबल सांगतं, नोहाच्या काळी लोक खात पित होते आणि लग्न करून घेत होते आणि लग्न करून देत होते. खाणे पिणे, मौज मजा, लग्न कार्य करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात चालल्या होत्या. श्रीमंताकडे धन आल्याच्या नंतर त्याचं पण एकच स्वप्न आहे, मोठी कोठारं बांधायची, धान्याने तुडुंब भरायची, मौज मजा करायचं आणि फक्त खायचं प्यायचं आणि मजा करत राहायची, हे त्याचं स्वप्न आहे. देव म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण काढून घेतला जाईल, तुला काय लाभ होणार आहे त्या गोष्टींचा? परमेश्वर अशा व्यक्तीला काय म्हणत आहे? मूर्ख म्हणत आहे. मूर्ख धनवान व्यक्तीला, असा धनवान व्यक्ती जो खाण्यापिण्याकडेच फक्त लक्ष देत आहे, मजा करण्याकडे लक्ष देत आहे, त्याला परमेश्वर मूर्ख म्हणत आहे. त्याच्यानंतर आणखीन एक श्रीमंत तरुण आहे बायबलमध्ये, मार्क याच्या 10व्या अध्यायाच्या 17 ते 22 वचनामध्ये. मार्क 10 17 ते 22 वचनातला एक तरुण व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. तरुण व्यक्ती, एकदम तरुण तडफदार, येशूकडे आला. प्रभूजी, स्वर्गाचं राज्य प्राप्त होण्यासाठी मी काय करावं बरं? प्रभूने सांगितलं, असं असं कर, हे कर, ते कर, आज्ञा सांगायला सुरुवात केली. तर म्हटलं, काय प्रभू, हे सगळं मी बालपणापासून पाळत आलेलो आहे, हे सगळं मला माहीत आहे, अजून काहीतरी सांग. येशूने त्याला सांगितलं, तुझी संपत्ती जेवढी आहे ती विकून गरिबांना दे आणि चल माझ्या मागे. श्रीमंत तरुणाने 2 मिनिटात विचार केला, मी जे पै पै करून जमवलं ते मला अचानक सोडायला सांगतोय. हा तर आत्ता भेटलाय, ह्याच्यासाठी एवढ्या वर्षाची मेहनत मी सोडून देऊ का? अरे रे रे रे, कसं काय जमल आपल्याला? एवढी संपत्ती सोडणं काही सोपी गोष्ट नाही. मग येशू मला नको, मला संपत्ती पाहिजे. खाली मान घातली आणि आपल्या संपत्तीकडे निघून गेला. ह्या धनवानांविषयी बायबल सांगत आहे की त्यांनी आपल्या संपत्तीवरती प्रेम केलेलं आहे. श्रीमंत व्यक्तीची ही एक इच्छा आहे की मी खाईन पिन मजा करीन. ह्या श्रीमंत दुसरा तरुण मुलगा आहे, त्याची इच्छा आहे की मला येशू नको, मला पैसा पाहिजे, मी पैशाच्या मागे जाईल आणि माझी कामं मी करेल. त्याच प्रकारे लुकाच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायाच्या 19 ते 31 वचनामध्ये, लूक 16 19 ते 31 वचनामध्ये श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार आहे. कोण आहे? श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार आहे. श्रीमंत माणूस जांभळी वस्त्र घालायचं, कपडे खूप भारी असायचे त्याचे. दरिद्री लाजार कसले कपडे नीटनेटके त्याचे, अंगावर फोड आलेत आणि श्रीमंताच्या दाराच्या बाहेर तो तिथं पडलेला आहे. आणि कुत्रे येऊन त्या गरिबाचे फोड चाटायचे. खूप त्याची वाईट दयनीय अवस्था, दाराच्या बाहेर तिकडं पडलाय.
श्रीमंत ख्याली खुशाली करण्यामध्ये, मोठ्या मोठ्या लोकांना भेटण्यामध्ये त्याला आनंद वाटायचा आणि त्याचं जीवन सगळ्या गोष्टींनी तृप्त असं होतं. त्याच्याकडं भरपूर पैसा होता. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, बाहेर बसलेल्या लाजराची एकच इच्छा होती, श्रीमंताच्या मेजावरून जे काही पडेल ते उरलेलं सुरलेलं खायला मिळावं, मी कसं तरी जगावं बाबा. बाकी त्याची काही अपेक्षा नव्हती. मला सोन्याची अंगठी नको, मला ह्या श्रीमंतासारखा बंगला नको, मला काही गाडी घोडे नको, मला त्याच्यासारखी जांभळी वस्त्र नको. त्याचं उष्ट खरकट काय पडेल ना ते मला मिळालं तरी मला बस झालं. माझ्या काही जास्त अपेक्षा नाहीत बाबा, मला तेवढंच मिळू दे आणि बस, मला काही नको. ह्याच अपेक्षेवर तो होता. दोघांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि ह्या दोघांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. जीवनशैली वेगळी आहे, दोघांचे इंटेन्शन वेगळे आहेत, दोघांचे उद्दिष्ट वेगळे आहेत. परंतु ज्यावेळेस हे दोघंही मेले त्यावेळेस श्रीमंत डायरेक्ट नरकात, गरीब दरिद्री डायरेक्ट आब्रामाच्या उराशी. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. इथंच उत्तर मिळालं की श्रीमंत व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत. आमीन. त्याच्यानंतर लूक याच्या 21व्या अध्यायाच्या 1 ते 4 वचनामध्ये इथं पण काही श्रीमंत धनवान लोक आहेत. लूक याच्या 21व्या अध्यायाच्या 1 ते 4 वचनामध्ये येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एका बाजूला कुठंतरी मंदिरात उभा आहे आणि तो पाहतोय की लोक काय करतायत. लोक लाईनमध्ये पुढे येत असतील आणि एक एक जण येऊन दान भांडारात भेटी देत असतील. 500-500चे बंडल धरून येत असतील, आहे ना. आजच्या सोप्या भाषेत सांगायचं, बघा माझी देणगी, बघा माझी देणगी. काही लोकांना देणग्या अनाऊन्स करायला खूप आवडतं. दिखावा करत करत, बघा किती धनवान, उंची पुरी वस्त्र, बघा माझ्या देवाने मला किती बरकत दिली, बघा माझा पैसा बघा. आणि ते मोठे मोठ्या धनराशी दान भांडारात टाकत गेले. गरीब विधवा तिथं आली. हाताच्या मुठीमध्ये तिच्याकडं 2च टोल्या होत्या. 2 कॉईन, 2 लेप्टा म्हटलेले आहे त्यांना ग्रीकमध्ये. त्या 2 लेप्टा म्हणजे एका व्यक्तीचं एक वेळचं जेवण मिळेल एवढे ते पैसे होते. आता ज्यावेळेस ही मंदिराच्या बाहेर होती आणि तिच्याकडे ते 2 लेप्टा, तिच्याकडे 2 कॉईन होते, तिच्याकडे 2 ऑप्शन आहेत. जाऊन अन्न विकत घ्यावं किंवा हेच पैसे देवाच्या राज्यासाठी द्यावे. तिने निवडलं की आज मी उपाशी राहील पण देवाच्या भांडारात मी भर टाकणार आहे. त्या स्त्रीने आपलं दान घेतलं, ती मंदिरात आली, लपत छपत कशी तरी गपचूप आली असेल. तिच्या हात बंद आहेत. ज्या येशूला पाण्यात लपलेले पेत्राचे मासे दिसतात, विधवेच्या हातातल्या टोल्या पण त्याला दिसतात. तुमचं प्रत्येक वागणं बोलणं सगळं त्याला दिसतं. आली गपचूप, पुढं आली. तिने गपचूप त्या 2 टोल्या टाकल्या आणि प्रभू समाधानी झाला. हालेलुया. प्रभूने म्हटलं या विधवेच्या टोल्या तिचं सगळ्यात उंच, सगळ्यात महान देणं आहे. तिच्या देण्याचं कौतुक या ठिकाणी करण्यात आलं आणि ती स्त्री फार धन्य अशी गणण्यात आली. म्हणजे देवाच्या प्रिय लोकांनो, धनवानांनी दिखावा करून दिला आणि त्या गरीबी विधवेने तिच्याकडं होतं नव्हतं तिची उपजीविका सगळी त्या भांडारात टाकली. धनवानांना परत इथं तुच्छ लेखण्यात आलेलं आहे. किती लोक आमीन म्हणतील या गोष्टीला? वाव, किती पॉवरफुल वचन आहे प्रभूचं. प्रभूला धन्यवाद असो. आता अशी उदाहरणं मी तुम्हाला खूप देऊ शकतो की परमेश्वराने अनेकदा श्रीमंत धनवान लोकांना तुच्छ लेखलेला आहे. एक असा होता की तो खूप धनवान होता. ऐकताय तुम्ही? तो कोण होता त्याचं नाव आधीच डिक्लेअर करतो म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. तो होता दियाबल. खूप धनवान होता, साधारण नव्हता. ऐका, एहेजकेल 28, 13 आणि 14. देवाचा बाग एदेन ह्यात तो होतास. कुठं होता? एदेन बागेत. सर्प होता तिथं? होता की नव्हता सर्प एदेन बागेत? होता म्हणा सगळ्यांनी. बर. आता काही त्याच्याकडच्या रत्नांची नावं दिलेली आहेत, मोजायचे तुम्हाला. पहिला रत्न अलाक, इथं लिहिलंय बायबलमध्ये. पहिला कोणता आहे? अलाक. पुष्कराज कितवा आहे हा? सगळ्यांनी म्हणा 2. हिरा, लसना, गोमेद, यास्फे, नीलमणी,
पाचू माणिक. किती रत्न आहेत? म्हणून ख्रिश्चन लोकांनी 9 रत्नाची अंगठी नाही घालायची. येशूला मानणाऱ्या लोकांना हे सगळं चालत नाही. अजिबात त्या वाटेला जाऊ नका. हा ग्रहाचा हा खडा घातला मनाला शांती मिळते. येशू म्हणतो, अरे जग देतं ती नाही, मी माझी स्वर्गाची शांती तुला, आणि एक खडे घालून शांती आणतायत. यांच्या डोक्यात एक खडा घातला पाहिजे. कोणती शांती पाहिजे तुम्हाला? खड्याने येणारी पाहिजे का येशूची शांती पाहिजे? हा खडा घातला ना भरपूर संपत्ती येते. हा खडा घातला ना ग्रह शांत होतात. ग्रह शांत झाले तर तुझा जीव राहील का जागेवरती? अंधश्रद्धेतून बाहेर या. निर्माणकर्त्याला ओळखा. हालेलुया. निर्माणकर्त्याला ओळखा. त्याच्याकडं बरोबर 9 रत्न आहेत आणि त्याच्याबरोबर सोने, पण तो रत्न नाही आहे. सोनं रत्न नाही आहे. एक्झॅक्ट 9 रत्न आहेत. म्हणजे हे रत्न देऊन त्याला संपन्न करण्यात आलं होतं. तो पण धनवान होता. सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. आणि मग पुढे सांगितलं त्या वचनामध्ये, तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास, खंजेऱ्या बासऱ्यांचं कसब तुझ्या ठाई होतं. बरंच त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि नंतर यशाया 14वा अध्याय 12 ते 15 वचनामध्ये पटकन वाचू आपण. यशाया 14, 12 ते 15. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आमेन. त्याला खाली फेकून देण्यात आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, जेवढी उदाहरणं आपण बायबलमध्ये पाहिलीत, संपन्न होते, धनवान होते, पण देवाला हे लोक आवडलेले नाहीत. आमेन. बरं, आता ही नाण्याची एक बाजूच शिकवली जाते. नाण्याची दुसरी बाजू बघा. देवाची इच्छा आहे का त्याच्या लोकांनी दरिद्री कंगाल राहावं? नाही. अब्राहम श्रीमंत व्यक्ती होता. हालेलुया. एलोन झाडाच्या वनराईत तो राहायचा, परंतु त्याच्या पूर्ण प्रदेशात त्याच्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नव्हता. जिथं जायचा तिथला तो धनवान व्यक्ती बनायचा, असा वरदहस्त देवाचा त्याच्यावरती होता. बायबलमध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करू शकतो या सगळ्या गोष्टी ज्या मी बोलत आहे. अब्रामाला संपन्न केलं, इसहाकाला संपन्न केलं परमेश्वराच्या सामर्थ्याने. देव बापाने याकोबाला संपन्न केलं. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. योब गरीब होता का? पूर्वेकडच्या देशातला श्रीमंत माणूस होता. श्रीमंत माणूस होता योब. सगळी त्याची संपत्ती गेली. देवाच्या सानिध्यात टिकून राहिला आणि गरीब कंगाल झाला ना, गरिबीमध्येच मेला का तो? देवाने त्याला परत श्रीमंत का केला असेल? देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिले. किती पट आशीर्वाद? दुप्पट आशीर्वाद दिले. आणि परमेश्वराने त्याचे आशीर्वाद असे रिस्टोर केले. 7,000 मेंढरांची 14,000 मेंढरं झाली. 3,000 उंट होते. किती झाले? गणित चांगलं आहे तुमचं. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 500 बैल जोड्या 1000 झाल्या. 1000 बैल जोड्या, 500 गाढवी 1000 गाढवी झाल्या. एवढा तो संपन्न आणि एवढा तो आशीर्वादित असा होता. आणि परमेश्वराने विशेष त्याच्यावरती दयेचा हात ठेवला. योब. शल्मोन राजा पण खूप धनवान होता. एवढा संपन्न. आता काही लोक मनात विचार करतायत, पण पास्टर शेवटी नाश झाला ना संपत्तीमुळं. संपत्तीने नाही नाश केला, 1000 बायका केल्या त्यांनी नाश केला. हालेलुया. जीवनात स्टेपनी नसावी प्रियांनो. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. गाडीला असली तर चालेल, 4 व्हीलरमध्ये एक एक्स्ट्रा टायर असतो तो चालेल. जीवनात एक्स्ट्रा ठेवू नका. जो है उसमें खुश रहना, प्रभु आपको आशीष करेगा. त्या स्त्रिया
त्यांनी का एवढ्या बायका केल्या? आता समजा शल्मोन आपल्या नाशिकचा आहे, आपल्या नाशिकचा आहे. औरंगाबादचा राजा नाशिककडं आक्रमण करायला आला. आज नाशिकचा पूर्ण आपण तोडफोड करून टाकू, नाशिक सगळं जाळून भस्म करू. राजा तिकडून इकडं आला आणि इकडं बघतोय शल्मोन, जावई बापू तुम्ही? नाही नाही नाही, चुकलं आमचं, चुकलं. परत तलवारी घेऊन माग. शल्मोनाने एवढ्या बायका केल्या, बाकीच्या सगळ्या राष्ट्रांच्या कोणतंच राष्ट्र जावई बापूशी लढायला तयार नाही. सोनं घ्या, चांदी घ्या, प्रेमाने बोला, गोड बोला, शबाची राणी भेटायला ती ज्ञान पारखायला, सगळीकडं त्याचे संपर्क एकदम चांगले केले. त्या बायकांनी काय केलं, तिकडचं कल्चर इकडं आणलं. शल्मोन एकच बायबलमध्ये असा व्यक्ती आहे की त्यांनी एवढे अर्पण देवाला दिले की ते मोजलेच नाहीत. काही ठिकाणी तुम्हाला संख्या मिळतील, पण काही ठिकाणी लिहिलं की त्यांची संख्या मोजताच येईना. अनलिमिटेड त्यांनी देवासाठी केलं. देवाने पण त्याला अनलिमिटेड ब्लेसिंग दिले. मग त्या अन्य दैवतांकडे त्याचं मन वळवलं. त्यांनी देवासाठी वेद्या बांधल्या होत्या, नंतर त्यांनी अन्य दैवतासाठी वेद्या बांधल्या. त्याचं जीवन जे आहे ते सैतानाच्या कब्जामध्ये गेलं. कशामुळं? अन्य दैवतामुळं, संपत्तीमुळं नाही. देवाने त्याला संपन्न केलं होतं. मग नवीन करारात पण काही लोकांना प्रभूने संपन्न केलेलं आहे. येशूचा जन्म झाला, त्याला राहायला जागा नव्हती. मरिया योसेफ काय खूप धनवान नव्हते, सुतार फॅमिली, एक सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिली. पण मत्तय याच्या 2 अध्यायाच्या 10 आणि 11 वचनामध्ये मागी लोक ज्यावेळेस आले ते संपत्ती घेऊन आले. ज्यांच्या घरात येशूचा जन्म होतो, परमेश्वर त्यांना बरकतीने भरल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. संपन्न झाले ते. ऊद बोळ सोनं काय त्यांना हवं होतं, परमेश्वराने ह्या लोकांच्याद्वारे, मागी लोकांच्याद्वारे त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. परमेश्वराने त्याच्या कृपेचा हात ठेवलेला आहे. मरिया योसेफ आधी नव्हते, पण येशू आल्यानंतर ते संपन्न झालेले आपण पाहतो. पुढे आपण पाहू शकता, अनेक उदाहरणं आहेत, पण काही गोष्टी पहा. शिष्य गरीब होते का? ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य 2 अध्याय, पेंटिकॉसचा दिवस, ह्या शिष्यांनी नोकऱ्या बिकऱ्या सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. किती लोक आमेन म्हणतील? ते मासे विसे धरायचे, जकातीच्या नाक्यावर बसायचे. तेव्हा त्यांचा काळ कसा होता, एकदम सगळं पैसा पाणी हे ते. आता फक्त मिनिस्ट्री. मग पैसा येणार कुठून यांच्याकडं? आणि मग 3रा अध्याय, 2ऱ्या अध्यायात पेंटिकॉसचा दिवस, 120 जणांवरती माडीवरच्या खोलीत पवित्र आत्मा मिळाला. आणि अजूनही ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भरलेले आहेत, पण त्यांच्याकडे अजून पैसा नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये लंगड्या भिकाऱ्याला बरं करत असताना पेत्र त्याला काय म्हणतो, सोने रुपे माझ्याजवळ, पण माझ्याकडं जे आहे ते मी तुला देतो. नासुरी येशूच्या नावात चालू लाग, लंगडा भिकारी बरा झाला. हालेलुया. देवाचं सामर्थ्य पैशापेक्षा श्रेष्ठ आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं सामर्थ्य एवढं महान आहे. त्यांच्याकडे काही नव्हतं. परंतु जर तुम्ही पुढं वाचत आलात 4था अध्याय, 2ऱ्या अध्यायात पेंटिकॉस, 3ऱ्या अध्यायात लंगड्या भिकाऱ्याला बरं करणे, परंतु 4थ्या अध्यायाच्या 34 ते 37 वचनात बायबल सांगतं, प्रेषित 4, 34 ते 37, त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते. जेवढे विश्वासणारे होते त्यांच्यातील कोणालाही काय सांगितलं बायबलमध्ये? उणे नव्हते. कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवत. हालेलुया. लोकांनी आपली घरं विकली आणि ते विकून जो पैसा होता तो प्रेषितांच्या चरणाशी, देवाच्या शिष्यांच्या चरणाशी आणून टाकला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पैसा कुठं आहे? कुठं आहे पैसा? डोक्यावर घेऊ नका, हे प्रभूला सांगायचं आहे. शिष्यांच्या चरणाशी आला, मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणत, त्याची शेतजमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले. आमेन.
ज्यांच्याकडे पैसा नव्हता त्या प्रेषितांकडं सगळ्यांची घरं विकून आलेला पैसा आहे आणि तो पैसा ते देवाच्या राज्यात वापरत आहेत. ही गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. या सर्व उदाहरणात आपण पाहू शकता जुन्या करारात नवीन करारामध्ये अनेकांना परमेश्वराने संपन्न केलेलं आहे. जक्क एक गरीब माणूस नव्हता, जक्क एक श्रीमंत माणूस होता. देवाच्या प्रिय लोकांनो, अरिमथाईकर योसेफ हा गरीब आणि दरिद्री माणूस नव्हता, हा श्रीमंत माणूस होता. ज्यावेळेस सगळे शिष्य पळून गेले त्यावेळेस अरिमथाईकर योसेफाचा परमेश्वराने उपयोग केला, त्याच्या श्रीमंतीचा उपयोग केला. देवाचं गौरव अरिमथाईकर योसेफाच्या द्वारे झालेला आहे. कर्नेल्य श्रीमंत व्यक्ती होता. फिलेमोन नावाचा जो व्यक्ती आहे, एक पत्र एक अध्यायाचा आहे फिलेमोनाला पत्र, तो व्यक्ती पण गरीब नव्हता, तो व्यक्ती धनवान होता. बायबलमध्ये विश्वासणारे धनवान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही विश्वासणारे आजही गरिबीमध्ये जगत आहेत, आपल्याला पाहायला मिळतंय. देवाच्या प्रिय लोकांनो, का परमेश्वराला श्रीमंत लोक आवडत नाहीत आधी ते समजून घ्या. हालेलुया. काही लोक श्रीमंत आहेत, देवाला आवडत नाही. काही लोकांना देव स्वतः श्रीमंत करतो. काय रहस्य असेल याच्या मागचं? 5 गोष्टी सांगतो पटकन, एकदम क्विक. कुठल्या गोष्टी धनवान लोकांबद्दल देवाला आवडत नाही? पहिली गोष्ट, मूर्ख आहेत ते श्रीमंत लोक जे देवाला शून्य समजतात आणि संपत्तीवर प्रेम करतात. सगळ्यात पहिली मिस्टेक श्रीमंत लोकांची, देवाला शून्य समजणं आणि संपत्तीला देव मानणं. कधीही तुमच्या संपत्तीला देव बनवू नका. देव स्वर्गात विराजमान आहे, तुमची संपत्ती ह्या जगात आहे, ती संपत्ती इथंच सोडून जावी लागेल. देव एक अशी संकल्पना आहे, देव एक अशी गोष्ट आहे, देवाबद्दलची आमचे विचार, आमची धारणा अशी असली पाहिजे की परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे. त्या परमेश्वराचं अस्तित्व एवढं मोठं आहे की त्या देवाची तुलना पैशाबरोबर नाही होऊ शकत. श्रीमंत लोकांची पहिली चूक, पैशाला देव बनवलंय आणि खऱ्या देवाला त्यांनी शून्य बनवलंय. देवाचा दास या नात्याने तुम्हाला सांगतो, जर ख्रिस्ताला मंडळीचं मस्तक बनवलं तर तुमच्या चरणाशी पैसा येत राहणार प्रियांनो. हालेलुया. जे लोक पैशाला डोक्यावर घेतील, पैसा त्यांच्यापासून लांब पळतो. देवाला पहिलं स्थान, देव हा देवच असला पाहिजे, येशू हा देवच असला पाहिजे. पैशाला कधी देव बनवू नका, पैशाच्या पाया पडू नका, नाही तर भेटलं पाकिट का लगेच लाव डोक्याला. ख्रिस्ती विश्वासणारे, तुझं जीवन देवाने आशीर्वादित केलं, पैशाला देवाचं स्थान देऊ नका. पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, श्रीमंताला पैशाचा गर्व असतो, घमंड. त्याला वाटतं माझी संपत्तीच माझ्यासाठी सगळं काही आहे. कोविडच्या काळात देवबापाने चांगल्या चांगल्यांचा घमंड तोडलाय. रडायचे श्रीमंत लोक, माझा सगळा पैसा घ्या पण मला वाचवा. ते माझ्या हातात नाही, डॉक्टर म्हणायचे, देवाला हाक मार. आयुष्यभर नाही मारली, कोविड काळात खूप लोकांनी देवाला हाक मारली. आता घसा बसलाय खूप लोकांचा, आता हाक नाही मारत. काही लोकांना पैशाचा खूप घमंड असतो, खूप घमंड. माझ्यासारखं काही नाही, पैशाने सगळं घेता येतं, पैशाने असं करता येतं, पैसा असा आहे, पैसा तसा आहे, फक्त पैसा 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 पैसा. त्याच्याविषयीच घमंड बाळगतात आणि त्याच्याविषयी बोलत राहतात. ही गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. मत्ती 6:21 मध्ये बायबल सांगतं, जिथे तुझं धन आहे तिथे तुझं. आमचं खरं धन प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो, ज्याच्यासाठी सगळी संपत्ती येशू आहे, ज्याच्यासाठी सर्वस्व येशू ख्रिस्त आहे. त्याचं लक्ष येशूकडेच राहील, त्याची नजर पैशावर राहणार नाही. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया.
पैशाचा गर्व करू नका. पैशाचा गर्व करू नका. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे तो फक्त मौज मजा करण्यासाठी आणि पैसा उधळण्यासाठी पैसा जमवत राहतो. उधळ्या पुत्राने काय केलं? बापाकडून पैसे घेतले आणि काय केलं त्याने? संपत्ती उधळून टाकली बापाची. जे देवाने तुम्हाला दिलंय ते विचाराने वापरणं गरजेचं आहे. उधळायला काही लोक खूप एक्सपर्ट असतात आणि उधळपट्टी देवाला आवडत नाही. तरुण लेकरांनो, कान उघडे ठेवून ऐका. स्वतः कमवा आणि स्वतः खर्च करा. आई बापाचे पैसे उधळणं आजपासून बंद करा. निर्लज्जपणा सोडून द्या. माझ्या प्रभूला हे आवडत नाही. देवाच्या पवित्र मंदिरात देवाचा दास म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आई वडिलांकडं नको ते हट्ट करू नका. नको त्या गोष्टींचे हट्ट करणं टाळा. तेव्हा उधळ्या पुत्र होता उधळ्या पुत्र, आज पण खूप उधळे पुत्र आणि उधळ्या कन्या आहेत. उधळू नका. जे कष्टाने कमवलंय ते वाया घालवू नका. काय झालं मम्मी? टाकी घर विकून. त्याने आयुष्यभर पैसा गोळा करून घर घेतलंय आणि हा माठ्या एका शब्दात म्हणतो टाक विकून. ह्याची इच्छा, घेऊ आपण कार. घर विकायचं आणि कार घ्यायची. कार घेऊन तू कारमध्ये बसून भीक मागायला जाशील, कसं बरं वाटेल का ते? वरिष्ठांचं ऐका, आई वडिलांचं ऐका. प्रत्येक गोष्ट प्रार्थनेने सॉल्व्ह होते. बिनकामाचे हट्ट आई वडिलांकडे करू नका. उधळ्या पुत्राने उधळलं, देवाला आवडलं नाही. पहिली गोष्ट, देवाला शून्य समजून संपत्तीला देव करू नका. दुसरी गोष्ट, पैशांचा घमंड करू नका. तिसरी गोष्ट, पैशाच्या जीवावरती मौज मजा करणे आणि पैसे उधळणे बंद करा. बिनकामाच्या गोष्टींसाठी अनाठाई पैसा खर्च करू नका. ही देवाची योजना नाही आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, ज्याच्याकडे पैसा असतो तो गरिबावरती अन्याय आणि अत्याचार करतो. जे गरीब आहेत त्यांचा आवाज दाबला जातो. प्रियांनो, दोन लोक आहेत, एकाकडे खूप पैसा आहे, दुसरा गरीब आहे. पैसा ज्याच्याकडे आहे तो लाच लुचपत देऊन गरीबावर अन्याय करायला लावतो. ही रीत आहे जगातली. पण विश्वासणाऱ्यांनो, कधी असं करू नका. गरीबाला तुच्छ लेखू नका. गरीबावरती कधी अन्याय करू नका. गरीबांना मदत करा. श्रीमंत माणसाच्या दारात तो गरीब लाजार पडलेला आहे आणि सुंदर नावाचा दरवाजा आहे, तो मंदिराचा दरवाजा आहे, त्याच्या दारात पण गरीब आहे. पण ज्यावेळेस तो गरीब बरा झाला तो मंदिराच्या आतमध्ये गेला. हे येशूचं सामर्थ्य आहे. पण दरिद्री लाजार कधी श्रीमंताच्या घरात गेला नाही. का? कारण तो श्रीमंत व्यक्ती स्वार्थी होता, फक्त स्वतःचं बघायचा. त्याला कधी त्या गरीब लाजाराबद्दल काही वाटलं नाही. दोघांची ओळख नव्हती असं नाही प्रियांनो. ओळख नसती तर तिकडं त्यांनी सांगितलं नसतं थेंब पाहिजे पाण्याचं आणि हे ते. त्याला माहीत होतं, पण त्याने गरीबावरती दया केली नाही. श्रीमंत लोकांच्या ह्या गोष्टी देवाला आवडत नाही. जो मेरा है वो मेरा है, जो तेरा है वो भी मेरा है. सबका मेरा 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 फक्त जमवत जातात आणि मरताना सांगते काहीच घेऊन जात नाही. संपत्तीवर खूप प्रेम आहे लोकांचं. देवाच्या प्रिय लोकांनो, गरिबांवरती अन्याय अत्याचार करू नका. अनुवाद 15 अध्याय 9 ते 11 वचनं. अनुवाद 15 9 ते 11. याकूब 2 अध्याय 15-16 वचनं. गरीब, गरजवंत, गरीब बांधव कुणी असतील त्यांना सरळ हाताने मदत करायला सांगितली. गरिबांना त्रास देऊ नका. श्रीमंत लोकांच्या ह्या गोष्टी चुकत आहेत. देवाला देव न समजणं, पैशाला देव समजणं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पैशाचा घमंड. तिसरी गोष्ट मौज मजासाठी पैसा उधळणे, गरिबावर अन्याय करणे. चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट श्रीमंताची दिखावा. 5 गोष्टी पक्क्या मनात ठेवा. देवाला देवच राहू द्या, पैशाला देव करू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधीच पैशापुढं नतमस्तक होऊ नका. पैशाचा गर्व करू नका. गरिबांवरती अत्याचार करू नका. पैशाचा देखावा करू नका. पैसा उधळू नका. 5 गोष्टी लक्षात ठेवा.
ह्या 5 गोष्टीतली एक जरी तुम्ही चुकत असला, तुमच्या पैशाचा आणि तुमचा तिरस्कार आहे देवाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग आता काय करायचं? मास्टर, जगायला पैसा तर लागतो, मग काय करायचं? आज माझा प्रभू तुम्हाला संपन्न करणार आहे. हालेलुया. तुम्ही देवाला देवच राहू देणार ना? तुमच्या अकाउंटवर 10 लाख आले तर त्या पैशाला देव बनवणार? आणि 1 करोड आले तर देव देवच राहील? जितका पैसा आल्यावर तुम्ही देवाला विसरणार आहेत, परमेश्वर त्याच्या आतच तुमचं अकाउंट क्लोज करेल. ज्या पैशानंतर तुम्ही घमंड करून लोकांपुढं आरेरावी करायला सुरुवात कराल, दिखावा करायला सुरुवात कराल, तो दिवस तुम्ही कधीच तुमच्या जीवनात पाहणार नाही. आणि जे लोक म्हणतील, प्रभू हिला हिला के दबा दबा के मेरे झोले में भर दे, मैं कभी घमंड नहीं करूंगा, तुमची बरकत कुणी थांबवू शकणार नाही. पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्याकडे असतील, पुरून उरणारे. जी तुमची गरज आहे ती स्वर्गातून पूर्ण केली जाईल. बोलो येशू मसीह की. मग आज देवाचा दास या नात्याने तुम्हाला सांगत आहे, गरिबीत राहू नका, कर्जबाजारी राहू नका. देवाची इच्छा आहे तुम्हाला संपन्न करावं. हालेलुया. तुम्ही गरीब राहावं ही देवाची इच्छा नाहीये. बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही माझ्या लोकांनी फक्त गरिबीत मरावे ही माझी इच्छा आहे. नाही, देवाची इच्छा आहे की तुम्ही संपन्न व्हावं. एक बायबलचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 37 आणि 21 मध्ये. आता कर्जबाजारी आणि गरिबी ह्याच्याविषयी आपण पाहतो. स्तोत्र 37 आणि 21. दुर्जन उसने घेतो आणि परत करत नाही. दुर्जन काय करतो? उसने घेतो. काही लोकांना सवय, तुम्हाला माहिती आहे, ह्याच्याकडून पैसा घे, त्याच्याकडून पैसा घे, कोणाचंच परत देत नाहीत. घेताना लई प्रेमाने बोलतात आणि रिटर्न देताना नाही देत, जा काय करायचं करून घे. काही लोक घेण्यापुरतं गोड बोलतात. त्यांचा एकदा मकसद पूर्ण झाला, उद्देश पूर्ण झाला, तुम्ही कोण आम्ही कोण ते ओळख सुद्धा देणार नाही. किती दिले होते? काही पुरावा आहे का तुझ्याकडं? आता ह्याला कुठं नेऊन पुरावा? शब्द बदलले. दुर्जन उसने घेतो आणि परत करत नाही, नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो. ज्या लोकांनी तुम्हाला ट्रॅप केलंय, कान उघडे ठेवणं आहे का? आणि तुम्हाला तरसवलं जात आहे पैसे रिटर्न देण्यासाठी, फक्त प्रार्थना करा आणि त्या पैशाचा मोह सोडून द्या आज. कारण परमेश्वर दुसऱ्या मार्गाने तुम्हाला देऊ शकतो. काही लोक तुम्हाला मुद्दाम त्रास व्हावा म्हणून तुमचे पैसे रिटर्न देत नाहीत. ऐकताय तुम्ही? कारण त्यांचं टायटल इथं दुर्जन म्हणून दिलेलं आहे. आणि दुर्जनांमुळं तुम्ही कधीही निराश आणि नाराज होऊ नये ही देवाची इच्छा आहे. तुमची नजर प्रभूकडे असेल तर ज्यांनी तुमचे घेतलेत त्यांना परत आणून द्यायला परमेश्वर त्यांना प्रेरणा देईल. पण त्यामुळे तुम्ही निराशेत राहून जे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत ते थांबले जाऊ नयेत. आमीन. कर्जबाजारी नाही व्हायचं आपल्याला. का? नीतिसूत्रे 22:7 मध्ये त्याचं उत्तर दिलंय. धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो. ऋणको धनको दास होतो. आता ऋणको काय धनको काय नीट आहे का? प्रेज लॉर्ड. ज्याने कर्ज घेतलंय तो व्यक्ती गुलाम बनतो. प्रियांनो, कर्ज काढायची सवय ठेवू नका. आमेन. कर्जबाजारी होऊ नका. काही लोक एक कर्ज काढतात, ते फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढतात. व्याजाचा विचार करत नाही, काही नाही. काही लोकांवरती तो स्पिरिट आहे सैतानी. फक्त कर्ज काढायचंच मन, घ्यायचंच मन, घ्यायचंच. फक्त लोड वाढवत जायचं आणि एक दिवशी म्हणायचं मला जगायची इच्छा नाही, खूप कर्ज झालंय, येड्या काढलं कशाला? तुम्हाला ट्रॅप करत असताना सैतान ह्या गोष्टी करत असतो. शब्दात कोणाच्या अडकले जाऊ नका. कर्ज बाजारी होण्याचं मन ठेवू नका. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टी. कर्जबाजारी व्हायचं नाही. कर्जबाजारी नको. कारण कर्जबाजारी होणारे लोक गुलाम होतात, हे बायबलचं वचन आहे. मग आता ज्या वेळेस तुम्ही विचार करता की तुम्ही आर्थिक टंचाईमध्ये आहात,
तुम्ही प्रयत्न करताय, तुमचा पगार तेवढा नाही, तुमची मिळकत तेवढी नाहीये, पण तुम्ही त्या परिस्थितीवर, त्या गोष्टींवर कशी मात करता येईल आणि त्यातून बाहेर कसं पडता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. बायबलमध्ये कधी परमेश्वराने कुठल्या कंगालाला मदत केली आहे का? कुठल्या दरिद्र्यावरती दया केली आहे का? खूप जणांवरती केली. बघा, पहिले शमूएल 22:1-2. दावीद तेथून निसटून निघाला. कुठून? शाऊलाच्या हातातून. शाऊल दाविदाला मारण्याच्या तयारीत आहे. निसटला दावीद. दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल नामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाची घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेले. दावीद अदुल नामाच्या गुहेत आहे, घरची सगळी माणसं भेटायला आलीत. तेवढ्यावर थांबलं नाही. दुसरं वचन, विपन्न. सगळ्यांनी म्हणा विपन्न. विपन्न म्हणजे काय? संपन्नचा दुश्मन. विपन्न. संपन्न सगळं काय आहे, विपन्न म्हणजे बेकारी. विपन्न, कर्जबाजारी. सगळ्यांनी म्हणा कर्जबाजारी. आणि तिसरी गोष्ट, जीवाला त्रासलेले. सगळ्यांनी म्हणा जीवाला त्रासलेले. विपन्न म्हणा, विपन्न, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले. ह्या प्रकारचे लोक, असे सर्व लोक त्याच्या जवळ जमा झाले. दावीद ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये. आता त्याला कोणाच्या मदतीची गरज आहे, पण त्याच्या भेटीला कोण आलंय? विपन्न, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्या जवळ आले. आमीन म्हणणार का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस दावीद लपत छपत होता, कारण शाऊल राजाने निर्णय घेतला होता दाविदाला मारायचं. भाला भोसकला असा दाविदाकडे घेऊन ना, दावीद बाजूला झाला, भिंतीत भाला रुतला जाऊन. डायरेक्ट मारायचंच होतं दाविदाला, पण देवाचा हात दाविदावरती होता. दाविदाच्या हाती शाऊल सापडला. 2 वेळा जीवदान देऊन टाकलं त्याला. राजाला नाही मारलं. अभिषिक्तावर हात कसा टाकू? दाविदाची नीतिमत्ता खूप चांगली होती प्रियांनो. या परिस्थितीत दावीद अदुल नामाच्या गुहेत, फॅमिली मेंबर सगळे भेटायला आलेत आणि त्याच्याबरोबर आणखीन 400 लोक त्याला भेटायला आले. आणि हे 400 लोक विपन्न, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले होते. दावीद पुढे जाऊन राजा झाला प्रियांनो, इस्रायलचा राजा. आणि हे कर्जबाजारी विपन्न होते ना, हे दाविदाचे शूर योद्धे झाले प्रियांनो. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. कर्जबाजारी आणि विपन्न लोक राजाकडे आल्यामुळं ते संपन्न झाले. आज तुम्ही आणि मी राजांच्या राजाकडे आलेलो आहोत, प्रभूंच्या प्रभूकडे आलेलो आहोत. तो आमचं दारिद्र्य संपन्नतेमध्ये बदलणार आहे. आज जे जीवाला त्रासलेत, कर्जबाजारी आहेत, गरिबीमध्ये जीवन जगत आहेत, जर तुम्ही आज येशूकडे आलेले आहात, प्रभू तुम्हाला स्वर्गातून त्याचे आशीर्वाद देणार आहे. आमेन, हालेलुया. तो तुम्हाला संपन्न करणार, तो तुम्हाला आशीर्वादित करणार, हे प्रभूचं वचन आहे. एक स्त्री कर्जबाजारी झालेली. कर्ज तिचं नव्हतं, नवऱ्याने कर्ज केलं. काही लोक खूप भारी भारी गोष्टी करून जातात. त्यांनी असलं कर्ज केलं, इतकं कर्ज केलं, इतकं कर्ज केलं, ते फेडलंच आहे, गेला मरून. सावकार घर शोधत शोधत आला. तो माणूस असा तो संदेष्टाचा शिष्य, खूप पैसा घेतला माझ्याकडून, कुठं रे त्याचं घर शोधायला मदत करा, तुम्हाला 2-4 कॉईन देऊन टाकतो सोन्याचे, खूप पैसा आहे त्याच्याकडे, शोधायला. आज शोधलं, बरोबर पोहोचला. विधवा स्त्री त्याच्या घरी आहे, 2 लेकरं घरामध्ये. दुसरं राज्य 4 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये ही घटना दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या सावकाराने सांगितलं, जर पैसे दिले नाहीस तर तुझ्या 2 लेकरांना गुलाम करून घेऊन जाईल. ही स्त्री आलिशाकडे धावत गेली प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. आता आलिशाकडे गेल्याच्या नंतर ज्या सेवेत तो दास मरण पावला होता, त्या सेवेतून काय आता करता येईल, काय मदत या स्त्रीला करता येईल, काय करू शकतो, ह्याच्याकडे कदाचित तिचं लक्ष असू शकतं. पण तिला माहिती आहे, मला देवाच्या दासाकडे गेलं पाहिजे, परमेश्वरच मार्ग काढणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आलिशा तिला सांगत नाही, एक मुलाला गुलाम होऊ दे,
दुसऱ्याला ठेवायला मी मध्यस्थी करतो, मी बोलतो, नाही किती कर्ज आहे मला अमाऊंट सांग, मी सगळ्यांकडून कॉन्ट्रीब्युशन करतो आणि तुझं कर्ज फेडतो, नाही तुझा माझा काय संबंध, चल इथून जातो, मी काही मिरॅकल करणार नाही, काही नाही, तो हे नाही बोलत. त्यांनी एक प्रश्न विचारला, तुझ्या जवळ काय आहे, काय आहे तुझ्याकडं? एक घडा तेल बस, बाकी तुझ्या दासीकडं काहीच नाही आहे ना बस. शेजार पाजाऱ्यांकडून रिकामी भांडी गोळा कर. स्वामी आधीच पैशाचं कर्ज आहे, अजून भांड्यांचं कर्ज घेऊ, अजून भांडे उसने घेऊ, घे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अजून भांडी एकत्र कर आणि तुझ्याकडं असलेलं तेल त्याच्यात ओत. ऐकलं तिने, मुलांना सांगितलं असं, बाळांनो चला आपल्याला घरोघर जाऊन भांडी गोळा करायची. रिकामी भांडी अख्खं घर भरून गेलं सगळीकडं. आई सांगते मुलांना एक एक भांडं आणा आणि त्या आईने ओतायला सुरुवात केली. पहिलं भांडं मोठं तुडुंब भरलं, हे छोटंसं भांडं अजून तसंच भरलेलं आहे. वा वा वा, प्रभू धन्यवाद. ठेव बाजूला बाळा, दुसरं घ्या. ती ओतत राहिली, तेल वाढत राहिलं. ती ओतत राहिली, तेल वाढत राहिलं. ती ओतत राहिली, तेल वाढत राहिलं. दे भांडं, दे अजून भांडं, आणखीन भांडं. ओतत राहिली, ओतत राहिली, ओतत राहिली, अजून भांडं, आणखीन एक दे, आणखीन एक दे, लवकर दे, अजून दे, अजून दे, अजून दे, दे ना. मम्मी वर तर बघ जरा, एक पण भांडं शिल्लक नाही. सगळे भांडे भरले. सगळं घर तुडुंब तेलाने भरलं. काही लोक मिरॅकल होईपर्यंत प्रभूकडे येतात, एकदा भांडे भरले का परत प्रभूकडे येत नाही. परत रिकामे झाले का परत आलेच भिकाऱ्यासारखे. या स्त्रीने तसंच घर बंद करून ती परत आलिशाकडे गेली असेल. आलिशाला जाऊन विचारते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, आता काय करू? जा विक, तेल विक, कर्ज फेड आणि जे उरेल त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह कर. हालेलुया, बोलो येशू मसीह की. प्रभूने तिच्यासाठी असं काम केलं की तिचं कर्ज संपवून टाकलं. देवाला जर तुम्हाला गरिबीत ठेवायचं असतं तर देवाने तिचं तेल कधीच वाढू दिलं नसतं प्रियांनो. प्रभू म्हटला असता, गरिबी हेच तुझ्यासाठी खूप चांगलं आहे, तू गरिबीतच राहा, तू गरिबीतच मर. प्रभूने तिच्यासाठी अलौकिक चमत्कार केला, अद्भुत चमत्कार केला. तिचं तेल इतकं वाढलं की तिचं सगळं कर्ज फिटलं. तिच्या जीवनाला अशी बरकत मिळाली की आज नंतर परमेश्वराने तिचे दिवस बदलले. हालेलुया, तिला संपन्न केलं, तिला आशीर्वादित केलं आणि आज नंतर कुणीही तिला कमी लेखू शकत नाही. तिच्या हातात परमेश्वराने व्यवसाय दिला प्रियांनो, तेल विकण्याचा. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. हातात काहीच नव्हतं तिच्या, जे थोडं होतं ते प्रभूने तिच्यासाठी आशीर्वादित केलं. कर्जबाजारी विधवा संपन्न झाली. दाविदाचे 400 विपन्न लोक संपन्न झाले. एक दिवशी लूक याच्या 7व्या अध्यायाच्या 36 ते 50 वचनामध्ये तुम्ही पाहू शकता की एक स्त्री अलाबास्त्र कुपी घेऊन प्रभूकडे आली होती आणि त्या स्त्रीने त्या घरात आल्यानंतर प्रभूच्या चरणाशी बसून ती रडू लागली. शिमोनाच्या घरी प्रभूला आमंत्रण होतं, सगळे आमंत्रित होते, सगळे धार्मिक लोक होते, सगळ्यांना आमंत्रण होतं. ह्या स्त्रीला आमंत्रण नव्हतं, कुणीच तिला बोलवलं नव्हतं. तिला माहीत आहे की आज मला माझ्या प्रभूला भेटायचं आहे, आज माझ्याकडची मूल्यवान गोष्ट मला प्रभूला द्यायची. अलाबास्त्र कुप्पी ती घेऊन आली प्रियांनो. तिने फोडली, प्रभूच्या चरणांना तिने तेल लावलं, तिच्या प्रभूच्या चरणांवरती आसव ढाळलेत तिने. तिचं जे कर्तृत्व आहे, तिचं जे कार्य आहे, एका अपवित्र स्त्रीने केलेलं पवित्र काम आहे.
ती स्त्री चांगली नव्हती, पण तिने जे केलंय तिचं ते काम चांगलं आहे. आता तिथं बसलेले जे सगळे लोक होते, रथी महारथी, हा जर खरंच संदेष्टा असता, त्या पापी स्त्रीला काय पायाला हात लावू दिला नसता. लोक लगेच जज करून मोकळे होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पटकन लगेच बोलतात, पाळक साहेब आज काही एवढी उपस्थिती नाही जाणवत. हॅलो, काही लोक काही संदेष्टांना डायरेक्ट बोलून मोकळे होतात. आज काही एवढी पॉवर नाही जाणवली मला. माझा प्रभू सांगतो, तू जाशील तिकडं, तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तुझ्या वाटण्यावर आहे का देवाचं सामर्थ्य आहे की नाही आहे? तुम्हाला फील हो अगर न हो, पण तुम्हाला माहीत पाहिजे प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रत्येक समय प्रभू मला सोडत नाही. लोकांचे तर्कवितर्क सुरू झाले. कुणी म्हणतंय ते यहुदाचं तर मध्ये दुसरंच काहीतरी चालू झालं. कशाला एवढ्या तेलाचा नाश? हे विकून गरिबांना 300 रुपये म्हणजे मिळाले असते त्या तेलाचे, गरिबांना काहीतरी करता आलं पाहिजे. हा डबीतले पैसे चोरायचा. चोर लोकांना पैशाची खूप काळजी असते. कुठं काय वाया जातंय, काय घडतंय, काय नाही, त्याचं कॅल्क्युलेटिव्ह माइंड आहे एकदम, आणि तो त्याच्यातच अडकलेला आहे. सगळ्यांचे तर्कवितर्क. आता प्रभू बोलत आहे, शिमोनाच्या मनात काय चाललंय प्रभूने ओळखलं. आणि प्रभूने विचारलं, 2 कर्जदार होते, एका सावकाराचे. एकाला 500 रुपये कर्ज दिलं, दुसऱ्याला 50 रुपये कर्ज दिलं. सावकाराने दोघांना माफ केलं. 500 रुपयेवाला आणि 50 रुपयेवाला दोघेही आनंदी झाले. पण त्यांच्यापैकी सावकारावरती, मालकावरती जास्त प्रेम कोण करेल? 50 वाला की 500 वाला? ज्याचं जास्त माफ झालंय तो जास्त प्रेम करेल. तशी हिची सगळी पापं माफ करण्यात आली, म्हणून ती तिचं प्रेम दाखवत आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. या ठिकाणी सुद्धा कर्ज माफीचा दाखला देऊन प्रभूने हे सिद्ध केलेलं आहे की तो आमचं कर्ज माफ करणारा देव आहे, आमच्या अपराध माफ करणारा देव आहे, आम्हाला कर्जातून बाहेर काढणारा देव आहे. प्रियांनो, बोलो येशू मसीह की. हालेलुया. 2 कोरिंथ 8वां अध्याय 9वं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. 2 कोरिंथ 8:9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. माहीत आहे म्हणा, होय माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आमेन, हालेलुया. तो दीन दरिद्री कंगाल झाला. तुमच्या आणि माझ्यासाठी तो दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जर त्या ख्रिस्ताचं सामर्थ्य तुम्ही स्वीकारलं तर देव तुम्हाला अशी बरकत देईल. असं विचारा, कशी बरकत देईल? मोठ्या आवाजात विचारा. अशी बरकत देईल, अनुवाद 28:12 प्रमाणे तुम्ही राष्ट्रांना उष्ण देणारे ठराल. हालेलुया. आजपासून माझा देव तुम्हाला घेणार नाही, देणारं बनवणार आहे. हालेलुया. कारण देण्यामध्ये धन्यता आहे. तुमचे आशीर्वाद ओसंडून वाहतील असं प्रभू परमेश्वर करेल. तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. जर तुम्ही म्हणता की पैसा माझा देव नाही, माझा देव प्रभू येशू ख्रिस्त आहे, परात्पर देव यहोवा माझा देव आहे, पवित्र आत्मा माझा देव आहे, संपत्ती माझा देव नाही, तुमची बरकत कुणी थांबवू शकणार नाही. जर तुम्ही म्हणता की माझा घमंड फक्त वधस्तंभ असणार आहे, माझा गर्व फक्त वधस्तंभ असणार आहे, मी माझ्या संपत्तीचा गर्व करणार नाही, तुमची संपत्ती वाढत जाईल, तुमच्या जीवनावरचे आशीर्वाद वाढत जातील. आज नंतर तुमचं दारिद्र्य प्रभू काढून टाकणार आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आज नंतर तुमच्या जीवनामध्ये गरिबी राहणार नाही. त्या विधवेचा देव आज पण जिवंत आहे, जिने परमेश्वराची बरकत पाहिली. ओबेदोमच्या घरामध्ये कराराचा कोष ठेवता
होताच त्याच्या घराण्याला बरकत मिळायला सुरुवात केली. देवाची उपस्थिती आली की कंगाल धनवान बनायला लागतात. माझा प्रभू आला की तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला सुरुवात होते. ज्यांनी आजपर्यंत गरिबीसाठी अश्रू ढाळलेत, कान उघडे ठेवून ऐका, स्वर्गाची संपत्ती तुमच्या जीवनाकडे येत आहे. प्रभू त्याचे आशीर्वाद तुम्हाला देत आहे. आज नंतर तुम्ही गरीब राहणार नाही. आज नंतर परमेश्वर तुमचे दिवस बदलत आहे. हालेलुया. यशा 60 आणि 5 आणि 6 वचनात बायबल सांगतं, यशा 60 5 आणि 6 वचन, हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. तुझ्या मुखावर फक्त पहिल्या 10 दिवसात नाही, फक्त पगाराच्या दिवशी नाही, 24/7 365 डेज, प्रत्येक वर्षी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक समयात, प्रत्येक सेकंदात, रात्री झोपेतून उठला तरी प्रभू तू दिलेल्या बरकतीबद्दल धन्यवाद. तू माझ्या गरजा पूर्ण केल्या म्हणून तुला धन्यवाद. तू मला हात पसरणारं केलं नाही, तू मला देणारं केलं आहे. प्रभू तुला धन्यवाद. माझ्या जीवनावर बरकत दिली, मी तुला धन्यवाद देतो. माझ्या जीवनातलं कर्ज नाहीसं केलं, मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या चेहऱ्यावरती आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. बायबलमध्ये एकदाच माझं नाव आलेलं आहे आणि ते इथं आलेलं आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. किती विपुल म्हणजे किती? 1000. लोक देवाला मागतानाच भिकाऱ्यासारखं मागतात. हे प्रभू, कमीत कमी 10,000ची तरी नोकरी लागू दे. त्याला 12,000ची नोकरी लागते ना, हातात कापून कुपून 10,000 पगार येतो, कारण त्यांनी विश्वास 10,000चा दाखवलाय. तो म्हणतो राष्ट्रवतना दाखल माग, मी तुला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. राष्ट्रवतना दाखल माग. ज्यावेळेस मी डॉक्टरकी सोडले, पूर्ण वेळ सेवेत आलो, एक टाईम असतो, परमेश्वर तुम्हाला ट्रेन करतो. त्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत माझ्या जीवनात एक पण असा दिवस आला नाही का देवा मी का सोडले डॉक्टरकी. रोजचा दिवस माझ्यासाठी आशीर्वादाचा. स्वर्गातून गरजा पूर्ण केल्या जातात. ऐकताय तुम्ही? स्वर्गातून तुमचे आशीर्वाद मोकळे केले जातात. देवाशी तुम्ही जुडलेले आहात. जे तुम्ही इथून मागता, वरून त्याचा पुरवठा केला जातो अलौकिक रीतीनं. तो तुम्हाला संपन्न करणार आहे. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा इथले तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊत घेऊन शबा इथून येतील. परमेश्वराच्या आनंदाचे गुणानुवाद करतील. आमेन. यशाया 45 आणि 3 वचन, यशाया 45 आणि 3, तुला अंधारातील निधी व गुप्तस्थळी लपवलेले धन दे. कुठला निधी? अंधारातला, गुप्तस्थळी. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर, इस्रायलाचा देव आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जर पेत्राच्या जागी मी असतो, रात्रभर जाळी टाकून थकलोय, जाळी धुत बसलोय आपल्या किनाऱ्यावरती, प्रभू आला, मचव्यात बसला, लोकांना प्रवचन करतोय, मी जाळी धुतोय, ऐकतोय, भारी बोलतोय, पण काय फायदा, आपलं जाळं तरी काम आहे. पेत्रा चल बस मचव्यात. काय प्रभू? खोल पाण्याकडे हाकार. प्रभू रात्रभर ॲक्च्युली, बरं ठीक आहे तू म्हणतो तर चल आपण जाऊ, चल. प्रभू खोल पाण्यात आला. पेत्रा आपले जाळे टाक,
इंग्लिश बायबलमध्ये बघा, पीटर कास्ट आउट युअर नेट्स, एस लावलंय, म्हणजे तुझ्याकडे किती जाळे आहेत रे बाबा, जेवढे असतील तेवढे टाक, सगळे भरणार आहे मी. पण पेत्राने एकच जाळं टाकलं. पेत्राने जाळं टाकलं. ओढता येत नाही प्रभू, ओढ लवकर, कर रे मदत, ओढा ओढा. अरे बापरे, मचवा डुबून जाईल, एवढे बसणार नाही मचव्यात. तो द्यायला लागला ना, तुमच्या लिमिटच्या पलीकडे देईल तो. हालेलुया. खेच खेच खेच, काय करू समजत नाही. दुसरा मचवा बोलवा, ए इकडे इकडे, लवकर लवकर, मचवा बुडायला लागला, लवकर या मासे, लवकर या. दुसरा मचवा आणला, ओढा भरा. दोन्ही मचवे तुडुंब माशांनी भरले. मचवे बुडायला लागले की काय असं वाटलं. कसे बसे किनाऱ्यावरती आणले. काय मिराकल आहे. खूप आनंद, बिझनेस वाढला. घरी जाऊन बायकोला पहिलं सांगेल, सासूबाई जावईला टोप दे मारायचं बंद करा. जावई श्रीमंत झालाय ना, इथून पुढं तर लई श्रीमंत. आता माझ्यासारखं कोणी नसणार. आता पैसाच पैसा, पैसाच पैसा. आता काय कमीच नाही. भारी माणूस भेटला, याला काही सोडत नाही आपण. ओढरे जाळे घ्या बाहेर, सगळं करा, लगेच सेपरेट करा, लगेच ह्या तयारीत आहे. प्रभू आला. पेत्रा, ए पेत्रा. हा प्रभू, बोल ना, बोल, मला पण बोलायचं तुझ्याशी. पुढचं प्लॅनिंग बिझनेसचं. हा काय प्रभू. पेत्रा, माझ्या मागे मी तुला माणसं धरणारा करीन. काय, मी माणसं धरणारा होणार आहे. सोडून देतो मचवा, सोडून देतो बिझनेस, सोडून देतो काम. मला नको ते काही, मला प्रभू पाहिजे. कारण आज नंतर मी माणसं धरणारा होणार आहे. आज नंतर माझ्या प्रभूने मला बोलवलंय, माझ्या येशूने मला बोलवलंय, माझ्या प्रभूने माझी निवड केली. सोडून दिलं सगळं. ज्याच्यासाठी येशू खरं धन आहे, त्याच्या चरणाशी सगळ्या गोष्टी येऊन पडतात प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज ना ही सगळी वचनं आपण कुठून कसं गेलो ते बघा. सगळ्यात पहिलं, धनवान लोक देवाला आवडत नाहीत. कोणत्या धनवान लोकांनी काय काय मिस्टेक केलं ते बघितलं. 5 मुद्दे बघितले. श्रीमंत लोकांबद्दल आवडत नाही. देव तुम्हाला अब्राहमासारखं संपन्न करायला आज पण तयार आहे. हालेलुया. शल्मोनासारखी संपत्ती तुमच्याकडं पण यायला आज तयार आहे. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. तुमची संपन्नता थांबणार नाही. इतकं प्रभू तुम्हाला संपन्न करील, तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातील. पुरून उरणारे आशीर्वाद तुम्हाला दिले जातील. पुरून उरणारे आशीर्वाद तुम्हाला दिले जातील. देवाचे लोक ज्यावेळेस सेवा करतात आणि ज्यावेळेस ते गरिबीचं गुणगान गातात, देवाला आवडत नाही प्रियांनो. तुमची लेकरं, तुम्ही त्यांना खूप लाडात वाढवलं. त्यांना नवीन कपडे घेता, नाताळाला घेता, घेत जा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. चांगल्या शाळेत त्यांना पाठवता. सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांची चांगल्या करता की नाही? स्वतःकडे नसलं तरी त्यांना चांगलं ठेवता. बायबल सांगता आम्ही वाईट लोक आहेत, तरी आमच्या लेकरांची आम्ही चांगली काळजी घेतो. तुम्ही शाळेत मुलांना सोडून आलात आणि तुमची नजर चुकून लेकरं बाहेर आली. तुम्ही घरी आलात आणि लेकरांनी शर्ट वगैरे काढलं, जमिनीवर टाकलं आणि भीक मागतात. काहीतरी द्या हो, काहीतरी द्या. आणि तुम्ही लेकरांना तिथून, शाळेच्या तिथून जाताना तुम्ही बघतात माझे लेकरं भीक मागतात. काय अभिमानाने छाती फुगल माणसाची.
काय पराक्रम केला माझ्या लेकराने, वा वा वा, शाबास, काय ग्रेट काम केलं, असं म्हणणार का? मी तर बदडूनच काढेल. तुमचा अवतार असा प्रभूला आवडत नाही. मी सेवेत आहे ना, आता डॉक्टर की सोडले, आता काय, आता सेवेत आहे, आता काय ते देव चालवतो, काय आता गरिबीत, आता काय हट. देवाने तुला भीक मागण्याचं नाही, तुला धनवान होण्याचा अभिषेक दिलेला आहे. तुझी प्रत्येक गरज स्वर्गातून पूर्ण केली जाईल. प्रत्येक गरज सुपर नॅचरली, अलौकिक रीतीनं तुमची गरज पूर्ण केली जाईल. अलौकिक रीतीनं, अलौकिक, अलौकिक कळतं तुम्हाला? एक्झॅक्ट तुमची गरज अशी सुपर नॅचरली पूर्ण केली जाते. तुमच्या मनात यायला आणि पूर्ण करायला परमेश्वर त्या गोष्टी घडवून आणतो. देवाला माहिती आहे तुम्हाला कशाची गरज आहे. अलौकिक रीतीनं, अलौकिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. अलौकिक रीतीनं, अलौकिक रीतीनं पुरून उरणारे आशीर्वाद येतील प्रियांनो, पुरून उरणारे. हालेलुया. नजर आशीर्वादाकडे नाही लावायची, नजर येशूकडे लावायची, ते येत राहतात. हालेलुया. बापाला माहिती आहे मुलांना काय गरज आहे. हालेलुया. प्रभूला ठाऊक आहे तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे. आज गरिबी आणि श्रीमंती याच्यातला भेद आपल्याला कळाला आहे. म्हणून आज एक असं वचन आपल्याकडे आलंय की देवाची इच्छा आहे आम्ही कर्जबाजारी नसावं, गरीब नसावं, आम्ही धनवान असावं, पण परमेश्वरासमोर त्या संपत्तीला आम्ही थोर समजता कामा नये. बस एवढंच एक रहस्य जर तुम्हाला कळालं, आज नंतर तुमचं अकाउंट ओव्हरफ्लो होणार आहे. हालेलुया. जेवढे दागिने आयुष्यात तुम्ही कधी पाहिले नसतील ते आज नंतर तुम्हाला दिसणार आहेत. तुमचं घर उत्तम गोष्टींनी भरून जाईल. परमेश्वराची बरकत तुमच्याकडे येईल. राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे येईल. तुमची मुलं बाळं ताऱ्यासारखी चमकतील. तुमच्या लेकरांची शिक्षण स्वर्गीय भांडारातून पूर्ण केली जातील. आज नंतर तुम्हाला कर्ज घ्यायची गरज पडणार नाही. आज नंतर तुमचं जीवन बरकतीने भरून जाईल. आज नंतर तुमचं दारिद्र्य प्रभू काढून टाकत आहे. आज नंतर मोडलेली घरं परमेश्वर बांधणार आहे प्रियांनो. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला उन्नत करत आहे. तुम्ही तयार आहेत? तुम्ही तयार आहेत तुमच्या आशीर्वादासाठी? हालेलुया. यावेळेस एक माइंड सेटअप तयार करा, मनाची तयारी करा. 1 लिटरची बाटली घेऊन आलायत आणि मला सांगते पास्टर 5 लिटरनी भरा. हट, डोक्यात काही शॉर्ट सर्किट आहे? 1 लिटरची बाटली 5 लिटर कसं भरता येईल? 1 लिटरची बाटली तर 1 लिटरच पाणी भरता येईल, त्याच्यामध्ये जास्त नाही भरता. विश्वासाचं पात्र मोठं करा. माझा देव हे देऊ शकतो. विचार मोठे करा, तुमच्या गरजा पूर्ण होतील. आमेन.